रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडे गुरुजींचं समर्थन। वाघ्या कुत्र्याविषयी संभाजी भिडे यांच्या प्रतिक्रिया। संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक आहे। वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलंय आणि ती कथा सत्य आहे। वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे। माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचं आहे याचं द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथंच पाहिजे। स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही, पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही। आताचे व्याख्याते आपल्या वक्तव्यातून महाराजांचा उपयोग आपल्या सोयीसाठी करतात। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मी नव्हते, ते फक्त हिंदुत्ववादी होते। सरकार कोणाचंही असो, सरकार सरकारचंच असतं, हे जनतेचं असतं। कामरा विषयावरून संभाजी भिडे संतप्त। विधानसभेत जो धुडगूस चाललाय हे लोकशाहीला शोभणारं नाहीये। ज्यांनी हा नीचपणा केलाय ते सगळे देशद्रोही। RR आबांनी डान्स बार बंद केलं, मात्र त्यांचे डान्स बारचे सावत्र भावंडे म्हणजे कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेलं चालवणं। धर्मीय नव्हते, सर्व धर्मीय नव्हते असं म्हटलं काय? हो, सर्व धर्म समभावी नव्हते, सर्व धर्मीय नव्हते। आम्ही चिकटवलंय। फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते। त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे। शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय। आदिलशाही, इमादशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धिअफशी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय। तो हिंदू म्हणून समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले। पुस्तकात पुरावे, परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात धरून खायला उपयोग होतो। त्या न्यायाने सगळा समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा ते बघतात आणि त्याच्यात चोथा झाला। संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या? काय वाचले परंतु ती कथा सत्य की वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। आणि आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। नेमकी भूमिका काय, वास्तवता काय? तुम्ही दुसरा कुठल्याच प्रश्न विचारू नका। ते चाललंय संभाजीराजे भोसले जे बोलताय हे चूक आहे, 100% चूक। ठीक आहे, आणखी आदानपणा चाललाय आणि त्याच्यात जो धुडगूस चाललाय विधानसभेत, ते काही लोकशाहीला शोभणार नाही आहे। कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु ज्यांनी हा नीचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे। ठीक आहे, डान्स बार बंद केले, हा त्यांची हिंमत अलौकिक होती। चाललेलं नाही डान्स बारच जुळ सावत्र भावंड आहे ते कामरा नावाच्या पद्धतीचे हॉटेल चालवणं।